21व्या शतकातील 17 संत तुकाराम महामेरू संगीत महर्षी कवींची लेखणी गायकांचा गोड गळ्याचा कंठमणी कवी गायक दिग्दर्शक निर्माता संगीतकारांच्या गळ्यातील कोण हिरा आदरणीय माझ्या वर्णांचे पिता गुरुवर्य आम्हा संपूर्ण तमाम कलावंतांचे गुरुंचे गुरु माझे आजोबा महाकवी वामनदास कर्डक बाबा यांचे चरित्रीवर वंदन ज्यांनी मला घडवलं कालकथित माझे वडील गुरुवर्य गायक बाबा प्राध्यापक गुजरात ललित सर भारता तू कशाचा महान रे तुझ्याच घटनाकाराचा होतो इथे अपमान रे तुम्ही कितीही लावा शक्ती तुम्ही कितीही लढवा युक्ती तुम्ही करा कितीही हल्ला मजबूत हिमाचा किल्ला या दोन्ही गीताचे कवय आदरणीय कालकथित माझ्या वर्णाचे छोटे बंधू माझे काका गुरुवर्य बिजान दादा यांच्या चरित्रीवर वंदन काल ज्यांचा अंतिम संस्कार आपल्या परभणी शहरामध्ये झाला असे आदरणीय आमचे बंधू सच्चा भीम सैनिक एक शहीद झालेला आहे ज्याचं नाव आहे सोमनाथ सूर्यवंशी आणि जन्नत मस्तक होतो त्याचे चरित्रीवर वंदन करतो ज्यांचं सोमनाथ भैयांचा अंतिम संस्कार केल्याच्या नंतर बुद्ध वंदना शेवटची म्हणणारा माणूस ज्यांच्याकडनं मी पहिला जीवन घेतला शेवटचा असे कालकथित त्यानंतर आमचे काका ज्यांच्यामुळे परभणी शहरात खूप कार्यक्रम केले असे आदरणीय भीम योद्धा कालकथित विजयजी वाकोडे काका यांच्या चरित्रीवर वंदन करतो आणि गीताला सुरुवात करतोय काही चुकी होईल आपला मुलगा आपला भाऊ समजून मला क्षमा करावी प्रतिभयाकडे ऐकून या मला कोण कोण ओळखतं हात वरती करून सांगा बरं का बरं म्हणजे ओळखीची माणसे म्हणजे मला परिचय द्यायचा गरज नाही हे की प्रदीप भैयांना मी काल म्हणालो की दादा आपण कार्यक्रम थोडा लांबवावा कारण की सूर्यवंशी भयांचा अंतिम संस्कार केल्यानंतर अर्ध्या एक तासामध्येच आम्हाला पाथरीपर्यंत गेलो आणि वाघोडे काकांचा निरोप मिळाला कालचा जो आपण मूर्ती जो बघितला असेल कोणाचा सूर्यवंशी भयांचा आणि औरंगाबादवर मी स्वतः आमचे काही मंडळी सती असे आम्ही 10-12 लोक एका गाडीमध्ये होतो आणि तो मोतीदेव घेऊन आम्ही परभणीकडे निघालो पोलिसांनी खूप मोठा त्रास दिला माता भगिनींनो आम्ही तिथं आंदोलन केलंय त्या आंदोलनाचा साक्षीदार मी सुद्धा या ठिकाणी काल आमच्या औरंगाबाद ऐतिहासिक महानगरीमध्ये सुद्धा बंद पुकारण्याचं काम ज्यावेळेस आनंद आंबेडकर साहेबांनी केलं त्यावेळेस आमचे सचिन भैया निकम या ठिकाणी उपस्थित आहे दुसरे आडबर रात्र कांबळे उपस्थित आहे गुणरत्न सोन्ने उपस्थित आहेत राष्ट्रपाल गवई भैया उपस्थित आमचे हिरवाळे साहेब उभा आहेत आणि एक अफसर खान भैया आलेले आहेत ते सुद्धा आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत ही मंडळी चळवळीतली मंडळी आहे प्रदीप भैयाने गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं काल त्यांना ज्यावेळेस मी बोललो की ते म्हणाले दादा आता काहीच करू शकत नाही कारण की सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या ते त्या ठरल्याप्रमाणेच त्यांना मग त्यांनी असं ठरवलं की वाकोडे काकांना आणि सोमनाथ भैयाला श्रद्धांजलीपर या कार्यक्रमाचं आयोजन केलं या व्यक्तीचं पुढे सांगत नाही कारण की आजचा त्यांचा महाबोधी न्यूज चॅनलचा हा वर्धापन दिन आहे म्हणजे त्यांचा वर्धापन दिन हा आनंदाचा कार्यक्रम होता त्यामध्ये एवढा मोठं दुःखद घटना घडली परंतु श्रद्धांजलीपर कार्यक्रम या महामानवांच्या विचारांवर चालणारी ही सैनिक मंडळी जे शहीद झाले त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि गीताला सुरुवात करतो एकदा प्रदीप भैयासाठी तुझा टाळ्या वाजवा विनंती आहे हॅलो